IPLमध्ये सर्वात जास्त ट्रोल झालेला, नेटकऱ्यांकडून छपरी अशी ओळख पडलेला, ग्राउंडपासून घरापर्यंत बदनामी पसरलेला एकच माणूस हार्दिक पांड्या. माझ्यासह पूर्ण देश हे म्हणायला मागे पुढे पाहणार नाही की पांड्या केव्हा केव्हा ओव्हर करतो, म्हणजे जास्त करतो, आणि त्याला त्या प्रत्येक वेळी आपल्याच पायावर दगड कसा पाडून घेतात याची उमत सुद्धा होत असेल. परंतु तो प्रत्येक वेळी मागच्या चुकातून धडा न घेता परत चुका करतो. तो असा का करत असेल? पण जेवढी ताकद तो आपल्या बाजूत घेऊन फिरतो त्यापेक्षा जास्त त्याला ॲटिट्यूड आहे, आणि केव्हा केव्हा त्याचा तो ॲटिट्यूड त्याला तारतो असे म्हटले तरी चालते. याची प्रचिती आपल्याला तेव्हा आली जेव्हा मुंबई इंडियन्सने पांड्याला रिलीज केले आणि पांड्याला गुजरात टायटन्सने कर्णधार बनवले. नव्याने उदयाला आलेल्या गुजरात टायटन्सला पहिल्याच सीझनला ट्रॉफी मिळवून दिली आणि दुसऱ्या सीझनला गुजरात टायटन्सला तो फायनलपर्यंत घेऊन गेला. IPLचा पूर्ण 2024चा हंगाम पांड्याला मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी दिली गेल्याने त्याच्यासाठी वाईट ठरला. असा एक दिवस नाही किंवा सामना नाही म्हणता येईल ज्या सामन्याला तो ट्रोल झाला नाही. सोशल मीडियामध्ये होत असलेल्या निगेटिव्ह कमेंट्सने, पोस्टने, आपल्या स्टोऱ्यात मिरवणाऱ्या पांड्याच्या बॉडी लँग्वेजवरून हे जाणवत होतं की तो आतून खचला आहे. IPL 2024च्या मुंबई इंडियन्स संघाच्या अपयशाचे खापर नेटकऱ्यांनी पांड्यावर फोडायला कसर सोडली नाही. सोशल मीडिया तिथेच न थांबता त्याच्या पर्सनल लाईफमध्ये घुसला. त्यामुळे त्याच्या त्यावेळी मनात आणि डोक्यात काय वादळ उठलं असेल हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणूस त्याची कल्पना करू शकत नाही. खरंच त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम होते नव्हते हा आपला विषय नाही. पण IPLच्या संपूर्ण सीझनमध्ये भेगी बिल्लीसारखा खचलेला पांड्या मात्र वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते. पण त्याच्या त्यावेळेच्या मनस्थितीला, परिस्थितीला, सोशल मीडियावरील निगेटिव्ह पोस्टला सिलेक्टरने गृहीत न धरता त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली. आणि कॅप्टन रोहित शर्माने IPLमध्ये पांड्याने दिलेल्या वागणुकीला मनावर न घेता त्याला प्रत्येक सामन्यात संधी दिली, आणि त्या संधीचं पांड्याने प्रत्येक मॅचमध्ये सोनं केलं म्हणता येईल. 2024च्या फायनल मॅचमध्ये जेव्हा क्लासेन इंडियन बॉलरला झोडत होता त्यावेळी अर्ध्या भारतीयांनी उमेद सोडली होती. रोहितने त्याच्यावर विश्वास टाकून षटक दिलं आणि पांड्याने महत्त्वाची क्लासेनची विकेट काढून दिली. पण अजून साऊथ आफ्रिका जिंकण्याचे चित्र दिसतच होते, कारण त्यांचा एक प्लेयर डेव्हिड मिलर नावाचा बाहुबली क्रीजवर ठाण मांडून बसून होता. बस त्याला उडवले की बाजी आपलीच. त्याला उडवणे एवढे सोपे नव्हते. प्रत्येक इंडियन बॉलरला घाम फुटला होता. त्यावेळी परत रोहित शर्माने पांड्यावर भरोसा टाकला, त्याच्या टॅलेंटपेक्षा ॲटिट्यूडवर विश्वास ठेवला आणि शेवटचे षटक टाकायला दिले, आणि पांड्याने डेव्हिड मिलरचा गेम केला. त्याचे श्रेय पांड्यासोबत सूर्यालासुद्धा दिले पाहिजे, कारण 6 असलेल्या बॉलला त्याने कॅचमध्ये रूपांतर केले. मिलरला माघारी धाडले. तशाच पद्धतीने शेवटची विकेट होती रबाडाची, ती सुद्धा त्याने घेतली. कदाचित या फायनल सामन्यामध्ये पांड्या नसता तर भारताने हा सामना वर्ल्ड कप गमावला असता असे म्हटले तरी चुकीचं ठरणार नाही. आता प्रश्न असा पडतो, खरंच त्याला छपरी म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडून आज त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलला जात असेल काय? मला तर वाटते पांड्याला त्याच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये सोडून गेलेली व्यक्ती त्यांनासुद्धा पश्चाताप होत असेल की आपण एक हिरा गमावून बसलो. आणि सोशल मीडियावाल्यांची विचारू नका, पांड्याला ट्रोल करत होते तीच व्यक्ती, तेच पेज, तेच प्लॅटफॉर्म पांड्यावर कौतुकाचा सोशल मीडियाद्वारे वर्षाव करत आहे.